राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कादायक निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कादायक निर्णय घेतलाय। अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी स्वतःच्या काही महत्वाच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना दिली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असलेली सार्वजनिक बांधकाम विभाग PWD ही कामं त्यांनी आता दादा भुसे यांच्याकडे सोपवलेली आहेत, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्यावर सोपवलेत। नगर विकासाची खाती यांची जबाबदारी त्यांनी उदय सामंत यांच्यावर सोपवलेत। या अचानक आणि धक्कादायक घेतलेल्या निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान 6 मार्चला फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मोठे धक्कादायक निर्णय घेतलेत। शिंदेच्या निर्णयामुळे आता आगामी राजकारणामध्ये काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे येत्या काही पुढच्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल असं सुद्धा म्हटलं जातं।